श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 16 ते 30 मे पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या पंधरवड्यात तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल घडतील का? रखडलेली कामे पूर्ण होतील का? मनातील चिंता कमी होऊन आनंदाची चाहूल लागेल का? नातेसंबंध, पैसा, करिअर आणि आरोग्य या सर्व क्षेत्रांत ग्रहांची साथ तुम्हाला कशी मिळेल? या पंधरवड्यात नशिबाची साथ तुम्हाला कितपत मिळेल? मनात चाललेली घालमेल कमी होईल का? करिअर, पैसा, प्रेम आणि कुटुंब या सर्व क्षेत्रांत कोणते नवे बदल घडणार आहेत? काही जुने प्रश्न सुटतील का की नवीन आव्हाने समोर येतील? चला तर जाणून घेऊया वृश्चिक राशीसाठी हा काळ कसा असणार आहे. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा काळ वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आत्मपरीक्षण, संघर्ष आणि प्रगती यांचा संगम ठरणार आहे. या काळात तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. अनेक दिवसांपासून मनात दडवून ठेवलेल्या भावना बाहेर येतील. काही लोक तुमच्या स्वभावाचा गैरसमज करतील, पण तुमची जिद्द आणि आत्मविश्वास तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत मजबूत ठेवतील. ग्रहांची स्थिती सूचित करते की या पंधरवड्यात मेहनतीला योग्य फळ मिळण्यास सुरुवात होईल. काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडणार नाहीत, पण त्यातूनच तुम्हाला नवा मार्ग सापडेल. आर्थिक बाबतीत सावध राहणे आवश्यक आहे, तर प्रेमसंबंधांमध्ये संयम आणि विश्वास महत्त्वाचा ठरेल. हा काळ तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक परिपक्व बनवेल. काही जुन्या आठवणी मनाला भावुक करतील, तर काही नवीन संधी आयुष्यात आनंदाची नवी किरणे घेऊन येतील. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण या पंधरवड्यात तुमच्यातील लपलेली ताकद जगासमोर येण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसाय. हा पंधरवडा करिअरच्या दृष्टीने तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कल्पनांचे कौतुक करतील आणि एखादी मोठी जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. काही लोकांना नवीन नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन ग्राहक आणि नवीन व्यवहार घेऊन येऊ शकतो. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत. मात्र भागीदारीत काम करताना गैरसमज टाळा. निर्णय घेताना भावनांपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व द्या. तुमच्या आत्मविश्वासामुळे अनेक अडथळे सहज दूर होतील. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा काळ संमिश्र असला तरी शेवटी लाभदायक ठरेल. अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे, विशेषतः घर, वाहन किंवा कुटुंबाशी संबंधित गोष्टींवर पैसे खर्च होऊ शकतात. तरीही उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतील. काहींना जुनी गुंतवणूक लाभ देईल. शेअर मार्केट किंवा जोखमीच्या व्यवहारात घाई करू नका. कोणालाही विचार न करता पैसे उधार देणे टाळा. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थितीत सुधारणा जाणवेल आणि मनाला समाधान मिळेल. एखादी मोठी खरेदी करण्याचा विचारही पूर्ण होऊ शकतो. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये या काळात भावना अधिक तीव्र होतील. जोडीदारासोबतचे गैरसमज दूर करण्यासाठी संवाद आवश्यक आहे. काही वेळा तुमचा हट्टी स्वभाव नात्यात तणाव निर्माण करू शकतो, त्यामुळे शब्दांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. विवाहित लोकांना जोडीदाराकडून चांगली साथ मिळेल. कुटुंबासोबत आनंददायी क्षण घालवण्याची संधी मिळेल. अविवाहित लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येण्याची शक्यता आहे. जुने प्रेम पुन्हा जागे होण्याचे संकेतही दिसतात. नात्यात विश्वास आणि संयम ठेवला तर नाते अधिक मजबूत होईल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण काही दिवस तणावपूर्ण वाटू शकते, पण नंतर परिस्थिती हळूहळू सुधारेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याची चिंता वाटू शकते. मोठ्यांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. घरात धार्मिक किंवा शुभ कार्याचे आयोजन होण्याची शक्यता आहे. भावंडांशी संबंध अधिक चांगले होतील. काही जुने वाद मिटतील आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कुटुंबासाठी घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. थकवा, डोकेदुखी, पोटाचे विकार किंवा रक्तदाबाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान किंवा योगाचा आधार घ्या. प्रवास करताना काळजी घ्या. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. या काळात शरीरापेक्षा मन अधिक थकलेले जाणवेल, त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ काढणे गरजेचे आहे. सकारात्मक विचार आणि शांत स्वभाव तुम्हाला निरोगी ठेवतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित केल्यास चांगले परिणाम मिळतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याचे संकेत आहेत. काही विद्यार्थ्यांना नवीन कोर्स किंवा प्रशिक्षणाची संधी मिळेल. मित्रांच्या चुकीच्या संगतीपासून दूर राहा. शिक्षकांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. अभ्यासात सातत्य ठेवल्यास भविष्यात मोठे यश मिळू शकते. सामाजिक आणि मानसिक स्थिती. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील. काही नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. मात्र प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. मनात अनेक विचार सुरू असल्याने कधीकधी एकटेपणा जाणवेल. भूतकाळातील काही गोष्टी आठवून मन भावुक होऊ शकते.
पण हा काळ तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवेल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहा. हा पंधरवडा वृश्चिक राशीसाठी संघर्ष आणि प्रगती दोन्ही घेऊन येणार आहे. काही अडचणी येतील, पण तुमचा धाडसी स्वभाव आणि मजबूत इच्छाशक्ती तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढेल. आर्थिक आणि करिअर क्षेत्रात हळूहळू सुधारणा दिसेल. प्रेम आणि कुटुंबात संयम ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याची योग्य काळजी घेतली तर हा काळ तुमच्यासाठी अनेक सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. ग्रहांची साथ तुमच्या मेहनतीला यश मिळवून देईल. हा पंधरवडा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आयुष्यात नवे अनुभव आणि महत्त्वाचे बदल घेऊन येणारा ठरेल. काही प्रसंग तुम्हाला भावनिकदृष्ट्या अस्वस्थ करतील, पण त्याचवेळी तुमच्या मनातील ताकद आणि आत्मविश्वास अधिक वाढवतील. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे हळूहळू मार्गी लागतील आणि प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल. करिअर आणि आर्थिक क्षेत्रात सुरुवातीला थोडा ताण जाणवू शकतो, पण पंधरवड्याच्या शेवटी परिस्थिती तुमच्या बाजूने वळताना दिसेल. तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. काही लोकांच्या आयुष्यात अचानक आनंदाची बातमी येऊ शकते. कुटुंबातील वातावरण सुधारेल आणि नात्यांमध्ये पुन्हा जवळीक निर्माण होईल. मनात चाललेली अस्वस्थता कमी करण्यासाठी स्वतःला वेळ देणे गरजेचे ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकायला मिळेल. ग्रहस्थिती सांगते की संयम, शांतता आणि सकारात्मक विचार ठेवले तर हा पंधरवडा तुमच्यासाठी मोठी प्रगती आणि समाधान घेऊन येऊ शकतो. तुमच्या धाडसी स्वभावामुळे अडचणींवर विजय मिळवणे शक्य होईल आणि पुढील काळासाठी मजबूत पाया तयार होईल. धन्यवाद.